नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. केडीएफसीचा कोणताही कर आणि दरवाढ नसलेला अर्थसंकल्प आयुक्त अभिनय गोयल यांच्याकडून 3186 कोटीचा अर्थसंकल्प सादर. कल्याण डोंबिवली शहरात 6 पुलांची कामे सुरू. 30 तलावांसह उद्याने, स्मशानभूमी नूतनीकरण, स्टील लाईट, सौर ऊर्जा प्रकल्प, अमृत 3 साठी नवाने DPR AI सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत प्रशासकीय कामकाज स्मार्ट करण्याचे उद्दिष्ट. केडीएफसी शाळांमध्ये गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यासाठी प्रयत्न. आरोग्य व्यवस्थेसाठी तरतूद. नव्याने विकास कामासाठी लागणारा वाढीव निधीसाठी खर्च. मालमत्ता कर वसुलीसह केडीएफसी उत्पन्न वाढीसाठी करणारा प्रयत्न. आयुक्त अभिनय गोयल यांनी अर्थसंकल्पीय भाषेतून ही माहिती महासभेत नगरसेवकांना दिली. पायाभूत सुविधा पालिका हद्दीत MRDAच्या माध्यमातून 788 कोटीची रस्ते काँक्रिटीकरणाचे कामे सुरू आहे. काँक्रिटीकरणाचे काम प्रगती पथकावर आहे. कल्याण पूर्वेतील यू टाईप रस्त्यामधील चेतना शाळा, नेवाळी कचोरी झोपू प्रकल्प दरम्यानचा रस्ता, कल्याण पश्चिमेतील सह्याद्रीनगर नाना धर्माधिकार मार्ग, ठाणगेवाडी भागातील रस्ता, टिटवाळा भागातील काँक्रीट रस्त्याचे काम प्रगती पथकावर आहे. उड्डाणपूल डोंबिवली मोठागाव रेती बंदर रेल्वे फाटकाजवळील उड्डाणपुलासाठी निधी प्रस्तावित आहे. या पुलाच्या कामासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आले आहे. मानकोली पुलावरून येणाऱ्या वाहनांना अडथळा या पुलामुळे कमी होणार आहे. कल्याण टिटवाळा रस्त्यावर उल्हास नदीवर मोहळे परिसरात जुना दगडी वाकदार पूल आहे. या पुलाच्या शेजारी नवीन 6 पदरी पूल प्रस्तावित करण्यात आला आहे. डोंबिवली कोपर येथील उड्डाणपूल 40 वर्ष जुना आहे. मानकोली पुलामुळे या पुलावरील वाहतूक वाढल्याने कोपर पुला शेजारी आणखी 2 उड्डाणपूल बांधण्याचे प्रस्तावित आहे. कल्याण पश्चिमेतील भवानी चौक आणि विठ्ठलवाडी चौपदरी उन्नत मार्गाचे काम प्रगती पथकावर आहे. या उन्नत मार्गाची कोंडी टाळण्यासाठी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाते पुन्हा लिंक रस्त्याने सूचक नाकापर्यंत विस्तारीकरण करण्याचे नियोजन आहे, असे आयुक्त गोयल यांनी सांगितले. डोंबिवली महानगरपालिकेच्या बजेट महासभा समोर पुढे सादर केलेला आहे. ते जनरल बजेट आणि परिवहन विभागाचे दोन्ही बजेट सादर करण्यात आलेले आहे. जनरल बजेट आपण जवळजवळ 3186 कोटीचा बजेट यावर्षी सादर केलेला आहे. त्याच्यामध्ये शहरासाठी जे मुख्य विषय आहे त्याच्यामध्ये विशेष करून पायाभूत विकास, रस्ते पूल इत्यादी ते बांधकाम करणे, उद्यान आणि तलावाचा विकास करणे, आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा, जल व मलनिस्सरण या ठिकाणी विकास करण्याकरिता आपण निधी दिलेला आहे. एवढंच नाही तर जे महत्वाचे प्रश्न उदाहरण स्वरूपात कुत्र्यांचे प्रश्न आहेत त्याकरिता निर्बीजीकरण केंद्राच्या श्रेणीवर्धन करणे, निर्बीजीकरण केंद्र वाढवणे आणि शेल्टर होम तयार करणे याकरिताही बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे वैकल्पिक स्रोत म्हणून आपण यावर्षी 200 कोटीच्या म्युनिसिपल बॉन्ड KDMC करिता एक म्हणजे मार्केटमधून पैसे घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. एकंदरीत रीतीने सर्व समावेशक आणि सर्व घटकाला न्याय देणारा आणि सर्व क्षेत्रामध्ये नागरिकांची जे इश्यूज आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न या बजेटमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि एकंदरीत सगळे प्रस्ताव आपण संकलित करून महासभेपुढे ठेवलेला आहे पुढील मंजुरीसाठी. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.